महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्य। नाशिक महत्त्वाची बातमी। अखेर सातपीर दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटविले। पोलिसांवर दगडफेक, 27 जण जखमी। नाशिक काठेगल्ली परिसरातील सातपीर दर्ग्यावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर अखेर कारवाई करण्यात आली। नाशिक पोलिसांनी 15 दिवसांपूर्वी दिलेल्या नोटिसानंतरही बांधकाम हटवले गेले नसल्यामुळे बुधवार 16 एप्रिल पहाटे 5:30च्या सुमारास पोलीस आणि नाशिक महानगरपालिकेच्या संयुक्त पथकाने हे बांधकाम हटविण्याची मोहीम सुरू केली। तत्पूर्वी मंगळवारी रात्री दर्ग्यातील धर्मगुरूंनी आणि प्रशासनाने एक धार्मिक विधी पार पाडली। मात्र त्याच रात्री 1:30च्या सुमारास एक जमाव दर्गा परिसरात जमा झाला आणि त्यांनी पोलिसांवर अचानक दगडफेक केली। या दगडफेकीत 4 पोलीस अधिकारी आणि 23 पोलीस कर्मचाऱ्यांना दुखापत झाली असून त्यांच्या हातापायांना गंभीर जखम्या झाल्या आहेत। जमाव आक्रमक झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला। सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलाय। काठेगल्ली ते भाभानगरकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गावर वळविण्यात आली आहे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सातपीर दर्ग्याचे 90% अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले असून आता फक्त लोखंडी भाग उर्वरित आहे, तो देखील बुलडोझरच्या सहाय्याने युद्ध पातळीवर हटविण्यात येत आहे। संपूर्ण कारवाई दरम्यान पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दामत जागरूकतेने विचार करत कारभार हाताळला असून येत्या काही दिवसात परिस्थिती अधिक सामान्य होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। आदेशानुसार काढण्याचं ठरवलं होतं, त्यानुसार रात्री सुमारे 11:30च्या सुमारास ते या ठिकाणी बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती। परंतु याच वेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला। त्यांना समजवण्यासाठी दर्ग्याचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले। त्यांनी त्यांना देखील जुमानले नाही। पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते, अधिकारी होते, वरिष्ठ अधिकारी होते, त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकले नाही। न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली। दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं। त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रित आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे। सध्या परिस्थिती पूर्णपणे शांतता आहे। 15 लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे। 57 मोटरसायकल ज्या संशयिताच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत। सध्या परिस्थिती पूर्ण 20 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला। सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा